आता काय होणार आहे टीव्ही बंद करून? जे झालंय ना ते खूप वाईट आहे. हे त्यांना सांग. झालं का तुमचं समाधान? हा, तुमच्या लाडक्या लेकाने काय दिवे लावलेत ते पाहिलं का तुम्ही? तो बापूराव जामखंडे कोण आहे, त्याचं पद काय, प्रतिष्ठा काय, याचं सगळं भान सोडून तोंडाला येईल ते बोलत होता तो तिकडे इंटरव्ह्यू मध्ये. नाही, आता बापूराव जामखंडे कोणाला सोडणार नाही. तो हेल्पर काय रस्त्यावरचाच आहे. आता त्याच्यासोबत आपल्यालाही जावं लागेल रस्त्यावर. हा, आता का गप्प बसलात? फुलवू द्या आता मुलावर. माझा मुलगा, माझा लाडका मुलगा, गुणी मुलगा. तुमच्या गुणी मुलाने वाट लावून टाकली आहे सगळी आता आमची. असं काही होणार नाहीये. केदारने जे काय केलं ना ते योग्यच केलेलं आहे. ते बापूराव जामखंडेचं सगळं सत्य जगासमोर आणलंय त्याने. डॅड, मग एक मिनिट. हे ऐकू आलं तुम्हाला? व्यवस्थित येतो ना आवाज? युवराज, काय झालं? हे व्यवस्थित ऐकू येते. तिकडे तो केदार त्या जामखंडेंना उलट सुलट बोला, ते तुम्हाला ऐकून आलं? हे बघ युवराज, तू त्याला कशाला ओरडताय तुम्ही? अहो, तो बरोबर बोलतोय. आज केदारनी सगळ्या मर्यादा पार केल्यात आणि त्यामुळे आपल्या घरावर जे संकट येणार आहे त्याचं काय करणार आहात तुम्ही? एक्झॅक्टली हेच तर सांगायचं ना मला. बरोबर आहे तुमचं. तारिणी, काय काय बोलतेस तू? अहो बाबा, बरोबर आहे. घरावर संकट तर येऊच शकतं ना. हल्ला होऊ शकतो घरात, घराबाहेर. बरोबर ना युवराज भाऊजी? पण एक गोष्ट मी खात्रीनं सांगू शकते, केदारमुळे घरावर संकट नक्की येणार नाही. बाबा, एमएनएनचं तत्व काय आहे? जगासमोर सत्य आणायचं. आणि म्हणूनच आजही एमएनएनचं नाव खूप आदराने घेतलं जातं. केदारने तेच केलंय. केदारने एमएनएनचं तत्व जपलंय. त्याने एमएनएनचा वारसा पुढे नेलाय. अगं पण ती काय वक्तृत्व स्पर्धा होती का? नाही म्हणजे ती असती तरी 10 मार्क तरी मिळाले असते. इंटरव्ह्यू होता, बापूराव जामखंडेंचा इंटरव्ह्यू होता. काय केलं त्याने? याचा काहीतरी 3-4 उलट सुलट प्रश्न विचारले. म्हणजे काय पत्रकारिता आली का त्याला? वारसा जपला लगेच त्याने? त्याला अक्कल आहे का? मला सांग ना, काय कळतं त्याला पत्रकारितेतलं? सांग. नाही कळत त्याला पत्रकारितेतलं. पण त्याला सामान्य माणसांची तळमळ कळते. ग्रास रूट लेवलचे प्रॉब्लेम्स माहिती आहेत त्याला. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जिकडे अन्याय होतो तिकडे न्याय कसा मागायचा हे माहिती आहे त्याला.